नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 11 मधून भाजपचे इच्छुक उमेदवार शिरीष पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल। आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक 11 कोपर खैरणे येथून भाजपचे इच्छुक उमेदवार शिरीष पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विरोधकांवर जोरदार टीका केली। यावेळी शिरीष पाटील यांनी प्रभागातील विकास कामांच्या टेंडर प्रक्रियेवर गंभीर आरोप करत पारदर्शकतेचा अभाव असल्याचे सांगितले। प्रभागातील अनेक विकास कामांची टेंडरे ठराविक लोकांनाच दिली जात आहेत, त्यामुळे गुणवत्तेऐवजी ओळखीला प्राधान्य दिले जात असून याचा थेट फटका नागरिकांना बसत आहे असा आरोप त्यांनी केला। तसेच घराणेशाहीमुळे सामान्य कार्यकर्ते आणि नागरिकांचे प्रश्न दुर्लक्षित राहत असल्याचेही त्यांनी नमूद केले। प्रभागाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे आश्वासन शिरीष पाटील यांनी दिले। आज जर तुम्ही लोकांचा प्रतिसाद बघितला असेल साहेब, तर तुम्ही आमची जो फॉर्म भरताना मी कुणालाही जास्त काही सांगितलं होतं की आज तुम्ही येऊ नका, कारण भरपूर इन्स्ट्रक्शन असतात पोलिसांचे, त्यामुळे सांगितलं येऊ नका। पण तो लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसादच असा होता की आम्ही न सांगता ही पब्लिक हजारोच्या संख्येने आज रस्त्यावर उतरली होती। आणि लोकांच्या समस्या म्हणजे जे 30 वर्षापासून इथं स्वतःला कोपरखेरण्याचे भाग्यविधाते समजतात, आज त्यांचंच आम्हाला म्हणजे पानिपत करण्यासाठी आम्ही आज या युद्धात उतरलो आहोत। की आज या कोपरखेरणा प्रभागातील 11 लोकांना एकच आवाहन करीन की घराणेशाहीला कुठेतरी दूर लोटा आणि एक सामान्य नागरिकाचा मुलगा म्हणून मला विजयी करा। अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।